वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जो आपला प्रॉब्लेम सेट 5 आहे, 5th चॅप्टर मधला क्वाड्रिलॅटरल्स हा जो आपला चॅप्टर आहे, तर त्याच्यातला प्रॉब्लेम सेट 5 आपण आज या व्हिडिओ पासून स्टार्ट करतो. साधारण 2 पार्ट मध्ये आपण हा प्रॉब्लेम सेट डिस्कस करणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये 1 to 5 असे क्वेश्चन असतील. जस्ट अ मिनिट. 1 to 5 आणि सेकंड पार्ट मध्ये मग आपण 6 to 10 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते बघूया. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स अँड फिल इन द ब्लँक्स. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट ऑप्शन काय करायचं, चूज करायचं. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ ऑल पेअर्स ऑफ ऍडजस्टंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड. जर सगळे ऍडजस्टंट पेअर काय असतील त्या क्वाड्रिलॅटरलचे कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला काय म्हणायचं. इथे बघा, इथे जर समजा आपण असं घेतला, एक क्वाड्रिलॅटरल घेतला की त्याच्यामध्ये काय आहे, सगळे जे ऍडजस्टंट साइड्स आहेत, म्हणजे याला लागून ही ऍडजस्टंट साइड आहे, ही कॉन्ग्रुएंट आहे. परत इकडची ऍडजस्टंट साइड सुद्धा त्याला कॉन्ग्रुएंट आहे, याला ही ऍडजस्टंट साइड कॉन्ग्रुएंट आहे आणि याला सुद्धा ही कॉन्ग्रुएंट. म्हणजे टोटल काय झालं, ऑल 4 साइड्स आर इक्वल. आता ज्याच्या 4 साइड्स इक्वल असतात त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन डी रोम्बस. तर त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड रोम्बस. ऑप्शन डी इज करेक्ट. तुम्ही एक्झाम मध्ये फक्त ऑप्शन लिहिला तरी चालेल, शक्यतो आन्सर लिहायला शिका त्याचं, ते बरं पडेल आन्सर सप्लिमेंटरी. तर 4 साइड्स इक्वल येत असल्यामुळे ऍडजस्टंट सगळेच इक्वल आहेत, त्यामुळे ऑल 4 साइड्स इक्वल येणार अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड रोम्बस. नाउ सेकंड क्वेश्चन, इफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 12√2 सेंटीमीटर देन पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज. ओके. इथे आपल्याला काय करायचं आहे, तर स्क्वेअरचा जो डायगोनल आहे तो दिलेला आहे आपल्याला. आधी साईड फाइंड करावी लागेल आपल्याला स्क्वेअरची आणि मग त्याचा पेरिमीटर. तर त्यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा आपण, साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल. ओके. तर हा काय फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला स्क्वेअरचा डायगोनल दिला असेल तर साइड फाइंड आउट करायसाठी काय करायचं, 1/√2 इंटू डायगोनल. सो 1/√2, डायगोनल किती दिलेलं आहे, 12√2. ओके. तर मग √2 ला √2, कारण एक डिनॉमिनेटर मध्ये एक न्यूमरेटर मध्ये कॅन्सल होईल आणि 1 मल्टिप्लाय 12, 12 1 जा 12 सेंटीमीटर. म्हणजे साइड किती आली स्क्वेअरची, 12 सेंटीमीटर. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आता पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पेरिमीटर आपण कसं फाइंड आउट करतो, 4 इंटू साइड. ओके. सो 4 मल्टिप्लाय साइड किती आले, 12. 4 12 जा 48 सेंटीमीटर. दॅट इज रिक्वायर्ड पेरिमीटर. सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार, ऑप्शन सी, 48 सेंटीमीटर. सो ऑप्शन सी इज करेक्ट, 48 सेंटीमीटर. तर एमसीक्यू मध्ये नुसतं आन्सर लिहिले तरी सफिशियंट आहे, पण तुमच्या एक्सप्लेनेशन साठी मी स्टेप सुद्धा दिलेले आहेत. नाव थर्ड एमसीक्यू. नाव क्वेश्चन नंबर 3, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर 2x डिग्री अँड 3x - 40, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ x. रोम्बस म्हणजे काय, ऑल 4 साइड्स त्याच्या काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत आणि याच्यामध्ये त्याचे अपोजिट अँगल दिलेत. म्हणजे इथला अँगल दिलाय 2x आणि त्याच्या अपोजिट इकडचा किती आहे, 3x - 40 डिग्री. आता रोम्बसचे इथं मी प्रॉपर्टी तुम्हाला देतो एमसीक्यू मध्ये, फक्त आन्सर करेक्ट असलं की झालं, पण एक्सप्लेनेशन साठी मी स्टेप पण देतो. तर इथे काय लिहायचं, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हे 2x, देअरफॉर 2x आणि त्याच्या अपोजिट कोण आहे, 3x - 40. हे दोन्ही काय असणार, इक्वल असणार. ओके. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल त्यासाठी मी इथे लिहितो 2x इज इक्वल टू 3x - 40. हे सॉल्व्ह करताना तुम्ही इकडे लिहू शकता 3x - 40 इज इक्वल टू 2x. लेफ्टचं राईटला लिहा, राईटचं लेफ्टला लिहा, म्हणजे सिम्पल होईल. आता जर का तुम्हाला हे सिम्प्लिफाय करायचं असेल तर हा प्लस 2x आहे, तर याच्याकडे येऊन काय होईल, मायनस. सो 3x - 2x आणि हा -40 इकडे येऊन काय होईल, प्लस 40, कारण इकडे कोणच नाही आहे आता, फक्त -40 इकडे येऊन प्लस 40 होईल. सो 3x - 2x किती येणार, 1x प्लस 40 म्हणजे नुसतं 1x. म्हणजेच काय, 1x ला तुम्ही नुसतं x लिहू शकता. x इज इक्वल टू किती येणार, 40 डिग्री. ओके. सो ऑप्शन कुठला करेक्ट येणार याच्यात, डी ऑप्शन. ओके. ऑप्शन डी इज करेक्ट, 40 डिग्री. ऑप्शन डी 40 डिग्री इज करेक्ट.
अशा प्रकारे आपण MCQ सॉल्व्ह केलं पहिल्या. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघूया. नाउ सेकंड क्वेश्चन बघा. ऍडजस्टंट साइड्स ऑफ रेक्टँगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल. समजा आपल्याला एक रेक्टँगल दिलाय. हा रेक्टँगल आहे दिलेला. तर या रेक्टँगल मध्ये त्याला नेम देऊया आपण EBCD. सो EBCD इज गिवन रेक्टँगल. तर त्याच्यामध्ये समजा AB आपल्याला दिलेला आहे. रफ डायग्राम आहे असं समजा 7 सेंटीमीटर आणि इकडे BC दिलेला आहे 24 सेंटीमीटर. तर मग त्याचा डायगोनल किती, म्हणजे डायगोनल AC किती येतोय तो फाइंड आउट करायचा. ओके, तर इथे आपण असं स्टार्टिंगला असं लिहूया. क्वाड्रिलॅटरल EBCD लेट असं म्हटलं तरी चालेल. लेट क्वाड्रिलॅटरल EBCD इज गिवन रेक्टँगल. क्वेश्चन मध्ये दिलेला रेक्टँगल कुठला आहे, ABCD, विथ EB इज इक्वल टू 7 सेंटीमीटर and second one BC is equal to 24 centimeter. Okay, these two things are given. Adjacent sides are 7 and 24. Now in triangle ABC, angle B is equal to 90 degree. कारण रेक्टँगल मधला प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. सो इथे लिहा each angle of rectangle. ओके, each angle of rectangle. मग आता रेक्टँगल मधला प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे या ट्रायंगल मधला बी किती डिग्री झाला, 90 डिग्री झाला. तर आपण कुठला थेरम यूज करणार, बाय ओके पायथागोरस थेरम. तर हा पायथागोरस थेरम आपण यूज करूया. तर तो पायथागोरस थेरम आपल्याला कसा यूज करता येणार आहे, तर हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे त्याला हायपोटेनियस म्हणायचं. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस खाली आहे तो BC स्क्वेअर किंवा असं आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. ओके, और बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असं जरी यूज केलं तरी चालेल. मग याच्यात व्हॅल्यू पुट करूया. AB ची व्हॅल्यू आहे आपली 7. मग अशी आपण घेतली 7. ही AB ची व्हॅल्यू पुट करूया. ओके, जस्ट अ मिनिट. AB ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आपण ओके 7 चा स्क्वेअर आणि BC ची व्हॅल्यू, BC किती आहे आपलं 24 सेंटीमीटर प्लस BC इज इक्वल टू 24 स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर किती येणार, 7 मल्टिप्लाय 7 49. ओके, आणि 24 चा स्क्वेअर केला आपण तर 576. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोन्हींचे ऍडिशन करा. ह्या दोन्हींचे ऍडिशन केले किती येणार आहे 625. ओके, आता जर का आपल्याला याचा AC स्क्वेअरचा AC पाहिजे असेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय म्हटलं मी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे इकडे AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आणि इकडे 625 चा स्क्वेअर रूट. स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतील, कॅन्सल होतील. फक्त AC राहील. AC इज इक्वल टू, हे रफली करून बघा, 25 मल्टिप्लाय 25 किती येणार आहे 625. म्हणजे 25 चा स्क्वेअर 625 म्हणून 625 चा स्क्वेअर रूट किती येणार 25. देअरफॉर AC इज इक्वल टू किती येणार 25. तेच फायनल आन्सर लिहायचं. देअरफॉर डायगोनल किंवा डायगोनल्स, कारण दोन्ही डायगोनल इक्वलच असणार. डायगोनल ऑफ गिवन रेक्टँगल इज किती आलं ते 25 सेंटीमीटर. ओके, तर त्याचा डायगोनल काय येणार आहे, जो दिलेला रेक्टँगल आहे आपला त्याचा, त्याची लेंथ किती येणार आहे 25 सेंटीमीटर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ओके, थर्ड क्वेश्चन. इफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर देन फाइंड इट्स साइड. ओके, एक स्क्वेअर दिलेला आपल्याला, त्याची डायगोनल आहे 13 सेंटीमीटर आणि त्याच्यावरून त्याचे आपल्याला काय करायचे, साईड फाइंड आउट करायचे. एक तर तुम्ही त्याच्या प्रॉपर्टी स्क्वेअरच्या यूज करून फाइंड आउट करू शकता. मी तुम्हाला इथे एक सिंपल ट्रिक सांगेन की एक फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला नक्की त्याचा आन्सर मिळून जाईल. ओके, तर त्यासाठी काय करायचं आपण, सगळ्यात पहिल्यांदा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण राईट डाऊन करूया. ओके, तर फॉर्म्युला राईट डाऊन करत असताना पहिल्यांदा काय लिहिणार, त्याचा फॉर्म्युला साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल ऑफ स्क्वेअर. ओके, डायगोनल ऑफ स्क्वेअर. तर हा काय फॉर्म्युला आहे त्याचा.
तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला डायगोनल दिली असेल स्क्वेअरची, तर त्याची जर साईड फाइंड करायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 डायगोनल. मग 1/√2 इंटू डायगोनल किती आहे? 13 आहे. सो बघा याच्यामध्ये पुढे काय होणार, 13 मल्टिप्लाय 1 केला आपण, 13 1 जाईल 13/√2. आता √2 चा टेबल वगैरे असं आपल्याला डिवाइड करता येणार नाही. त्यासाठी काय करायचं, त्याला रॅशनलाइज करायचं. म्हणजे 13/√2 अल्जेब्रा मध्ये बघितलंय आपण, मॅथ्स 1 मध्ये. तर हा जो √2 आहे त्याला आणखीन इकडे √2 ने मल्टिप्लाय करायचं. जे डिनॉमिनेटर मध्ये गेलं तेच न्यूमरेटर मध्ये करायचं, √2. ओके, सो 13√2 ॲज इट इज, आणि √2 मल्टिप्लाय √2 म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 किती येणार, 4. दोघं पण स्क्वेअर रूट मध्ये 4. सो 13√2, आणि मग ह्या 4चं स्क्वेअर रूट आपण काढलं तर 4चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 2. म्हणजे ही येणार तुमची साईड ऑफ स्क्वेअर. हे सुद्धा आन्सर ठेवू शकता, किंवा 13 ला 2 ने डिवाइड करा. 13 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार, 6.5√2 आणि सेंटीमीटर हे युनिट दिले आपल्याला. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, फायनल आन्सर. एकतर पहिलं तुम्ही असं लिहू शकता, 13√2/2 और 6.5√2 सेंटीमीटर. दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही लिहा किंवा दोन्ही मेन्शन करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नाउ नेक्स्ट फोर्थ वन. Now next question number 4. Ratio of two adjacent sides of parallelogram is 3:4 and its perimeter is 112 centimeter. Okay, find the length of its sides. तर त्याच्या प्रत्येक जी साईड आहे त्याची लेंथ किती येते ती फाइंड आउट करायची. आता याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण एक पॅरलोग्राम ड्रॉ करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याला कुठलाही, आता इथे काय आपल्याला ABCD किंवा PQRS असं सांगितलं नाही, त्यामुळे तुम्ही काय करा, एनी रॅन्डमली, सपोज आपण नेम घेऊया त्याचं ABCD. तर हा दिलेला पॅरलोग्राम आहे. ओके, सो स्टार्टिंग करूया. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is given parallelogram. तर हा जो आपल्याला दिलेला पॅरलोग्राम आहे त्याच्यामध्ये ऍडजेसंट साईडचा रेशो, तर समजा AB आणि त्याची ऍडजेसंट साईड, तर AB ची ऍडजेसंट साईड कोण आहे, AD आहे, BC आहे, कुठली एक आहे. AB इज टू AD सपोज किती दिलेला आहे, 3:4. तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय, ऍडजेसंट साईडचा रेशो किती आहे, 3:4. तर रेशो जर ऍडजेसंट साईडचा 3:4 दिला असेल तर याचा अर्थ काय होणार, आपला AB किती येणार, AB इज इक्वल टू, तर त्याचा कॉमन मल्टिपल एक्स घ्यायचा. therefore AB इज इक्वल टू 3x and AD इज इक्वल टू 4x. ओके, इथे ब्रॅकेट मध्ये x इज कॉमन मल्टिपल. एक्स ला काय कन्सिडर करायचं, कॉमन मल्टिपल कन्सिडर करायचं. ओके, AB इज इक्वल टू 3x and AD इज इक्वल टू 4x. तर हे दोन्ही कन्सिडर करायचे. मग आता अपोजिट साइड्स काय असतात पॅरलोग्रामचे, इक्वल असतात किंवा कॉन्ग्रंट असतात. देअरफोर हे एक लिहूया आपण, AB च्या अपोजिट साइड कुठली आहे, AB च्या अपोजिट BC अँड इकडं AD च्या अपोजिट कोण आहे, BC. AD इज इक्वल टू BC. इथे रिझनला अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम, मी शॉर्ट मध्ये दिलं, तुम्ही तो फुल फॉर्म लिहा, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. नाउ नेक्स्ट, याच्यामध्ये जर AB 3x असेल तर DC पण किती असणार आहे, 3x. तसं AD 4x आहे तर BC पण किती असणार, 4x. थोडक्यात अपोजिट साइड्स इक्वल हे आपण घेतलेलं. नाव पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू, आन्सर मध्ये किती आहे, सॉरी क्वेश्चन मध्ये किती दिलेली आहे आपल्याला ती पेरिमीटर, तर 112 इथं दिली आहे बघा, 112 सेंटीमीटर. तर 112 असं घेऊया. तर पेरिमीटर म्हणजे काय, सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे AB प्लस BC प्लस त्याच्यामध्ये काय AD किंवा DC प्लस AD इज इक्वल टू 112. आता प्रत्येकाची व्हॅल्यू टाका. सो AB ची व्हॅल्यू किती येणार, जस्ट म्हणजे AB इज इक्वल टू 3x, BC is 4x plus DC is 3x and again AD is 4x is equal to 112.
नाव आता याचे ऍडिशन करा. सो याच्यात ऍडिशन केल्यानंतर काय होईल? 3+4 7 10 आणि 14. तर 4 टर्मची ऍडिशन केली तर किती येणार? 14x. 14x इज इक्वल टू 112. नाव 14 इथे x ला मल्टिप्लाय. ओके, तर इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल. So x is equal to 112 divided by 14. Therefore, x is equal to 14 multiply. ओके, समजा इथे 8 केला आपण. 8 4 जा 32 कॅरी 3. 8 1 जा 8. 8 प्लस 11 112 म्हणजे 14 8 जा. सो इथे डिवाइड केल्यावर काय होईल? 14 1 जा 14. 14 8 जा 112. ओके, सो दॅट्स वाय x is equal to 8. So x find out केला आपण. That is required. X is equal to 8. Therefore, AB is equal to AB आणि काय इक्वल दाखवलं आपण? AB इक्वल टू DC इज इक्वल टू 3x होतं. 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय x. 3 मल्टिप्लाय 8 किती येणार? 3 8 जा 24. आणि दुसरं आपण बघितलं होतं AD. असं कन्सिडर केलं होतं AD इज इक्वल टू AD ला इक्वल काय घेतलं होतं? BC. AD इक्वल टू BC इज इक्वल टू 4x. सो 4 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती घेणार? 8. 4 8 जा 32 सेंटीमीटर. म्हणजे देर आर टू साइड्स. देअर लेंथ इज 24 सेंटीमीटर. दोन साईडची लेंथ 24 असेल आणि बाकीच्या दोन साईडची लेंथ 32 असेल. ओके, देअरफोर आता एबीसीडी हे आपण घेतलं होतं. फायनल आन्सर लिहा. देअरफोर साइड्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल साइड्स ऑफ रिक्वायर्ड पॅरलोग्राम आर. शॉर्ट मध्ये पी लिहिलं, तुम्ही पूर्ण पॅरलोग्राम लिहा. साइड्स ऑफ रिक्वायर्ड पॅरलोग्राम आर 4 साइड्स आहेत. तर अल्टरनेट असे लिहा. म्हणजे 24 सेंटीमीटर 32 सेंटीमीटर. अगेन 24 सेंटीमीटर 32 सेंटीमीटर. अँड दॅट इज अवर रिक्वायर्ड फायनल आन्सर. फायनल आन्सर लिहायला शिका. ओके, तर इथे टोटल आपले किती क्वेश्चन झाले? 4 क्वेश्चन झाले. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 5th वर, तो आता बघूया. Now next question number 5. Diagonals of PR and QS of a rhombus PQRS are 20 centimeter and 48 centimeter respectively. Find the length of side PQ. साइड PQ ची लेंथ फाइंड आउट करायची. समजा एक पॅरलोग्राम आपल्याला दिलेला आहे. ओके, सॉरी रोम्बस. रोम्बस एक आपल्याला दिलेला आहे. रोम्बस म्हणजे काय? ऑल 4 साइड्स इक्वल. तर त्यांनी दिलेला आहे PQRS. हा एक रोम्बस आहे. तर त्याला आपण नेमिंग करूया P. जस्ट अ मिनिट. तर त्याला नेमिंग करूया PQRS. तर हा आपल्याला दिलेला रोम्बस आहे. रोम्बस म्हणजे काय? ऑल 4 साइड्स आर इक्वल. ओके, तर त्याचे डायगोनल्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट डायगोनल आहे PR. त्याची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. आणि सेकंड डायगोनल आहे SQ. त्याची लेंथ आहे 48 सेंटीमीटर. आणि मग त्याच्यावरून आपल्याला साइड PQ फाइंड आउट करायची. तर आन्सर मध्ये स्टार्ट करताना इथे असं करूया. क्वाड्रिलॅटरल PQRS is rhombus. Okay, it is rhombus with PR, diagonal PR दिलेला आहे 20 सेंटीमीटर. and second thing SQ is 48 सेंटीमीटर. these two things आणि हे rhombus सुद्धा. ओके, सो these 3 things are given. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की PQRS रोम्बस आहे. PR डायगोनल 20 सेंटीमीटर आहे. सेकंड डायगोनल SQ किंवा QS हा 48 सेंटीमीटर आहे. आता PQ आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा काही प्रॉपर्टीज यूज करूया रोम्बसची. तर पहिल्यांदा हे लिहूया. डायगोनल्स ऑफ रोम्बस. डायगोनल्स ऑफ रोम्बस bisect each other. जे रोम्बसचे डायगोनल आहेत ते एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणजे इक्वल पार्ट मध्ये काय करतात? डिवाइड करतात. ओके, जसं की इथे दाखवलंय मी. हे इक्वल पार्ट मध्ये काय करतात? डिवाइड करतात. समजा एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील O या पॉइंट मध्ये, तर हा जो PO आहे आपला, ओके, तर PO जो आहे आपला, मी आता इथे दाखवतो हा, तो पूर्ण PRच्या काय असणार आहे? टोटल PRच्या, ओके, या PRच्या काय असणार आहे? हाफ असणार आहे. सो PO is half of PR.
सेम इकडे जो ओ क्यू आहे, इकडे दाखवतोय मी तो ओ क्यू, तो पूर्ण एस क्यूच्या काय असणार आहे, हाफ. ओके, सो ओ क्यू इज हाफ ऑफ एस क्यू, दॅट इज एस क्यू डिवायडेड बाय 2 और क्यू एस डिवायडेड बाय 2. म्हणजे दोन्ही फाइंड आउट करायचं. पी आरचा जर हाफ केलं आपण, पी आर ऍक्च्युली किती दिलेलं आपल्याला 20, सो 20च्या हाफ केलं किती येणार 10 सेंटीमीटर, दॅट इज पीओ. अँड आता इकडे फाइंड आउट करूया. एस क्यू 48 आहे, 48 ला 2 ने डिवाइड केलं किती येणार, ओ क्यू इज 24 सेंटीमीटर. तर हे दोन्ही फाइंड आउट करून घ्या, पीओ आणि ओ क्यू. ओके, तर हे फाइंड आउट केलं आपण. तर आता याच्यामध्ये मी जरा परत एकदा डायग्राम काढतो, तुम्ही कधीही परत डायग्राम काढायची गरज नाही. परत एकदा तो रोम्बस आपण पी क्यू आर एस जसा घेतला होता तसा इथे पी क्यू आर एस इथे घेऊया, पी क्यू आर एस. कारण त्या डायग्राम मध्ये आपण ऑलरेडी बरंच दाखवलेलं आहे. आता पुढच्या स्टेप मी याच्यात दाखवतो. याचे हे दोन डायगोनल पी आर आणि एस क्यू. आता इथे आपण जी दुसरी प्रॉपर्टी यूज करणार आहे ती कोणती आहे बघा, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर परपेंडिक्युलर मी शॉर्ट मध्ये लिहिलं, तुम्ही स्पेलिंग लिहा त्याचं पूर्ण. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकाला काय असतात ते परपेंडिक्युलर असतात. म्हणजे इथला हा ओ आहे समजा, तर हा अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. देअरफोर इन ट्रायंगल, आता ट्रायंगल घेऊया आपण, पी ओ क्यू, अँगल ओ किती डिग्रीचा इथला अँगल, दिस अँगल ओ. ओके, अँगल ओ इज 90 डिग्री. ओके, सो इथे अँगल ओ घेऊया आपण, जस्ट अ मिनिट, अँगल ओ. ओके, अँगल ओ इज इक्वल टू 90 डिग्री. ओ जर 90 डिग्री असेल तर आपण कुठला थेरम यूज करणार, बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे हायपोटेनियस कोण आहे, तर हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या समोर. तर 90 डिग्रीच्या समोर कोण आहे, ही पी क्यू. सो पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, त्यातली पहिली इकडची साईड घ्यायची, पीओ स्क्वेअर प्लस फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, ओ क्यू स्क्वेअर. ओके, हायपोटेनियस स्क्वेअर प्लस फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. मग पीओ आणि ओक्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केले. पीओ ची आपली व्हॅल्यू आली 10 चा स्क्वेअर करायचा, प्लस ओक्यू ची आपली व्हॅल्यू आहे 24. ओके, सो 24 चा स्क्वेअर करायचा. सो 10 चा स्क्वेअर किती येणार आपला, 10 मल्टिप्लाय 10 100. ओके, 10 मल्टिप्लाय 10 100, 24 चा स्क्वेअर, 24 मल्टिप्लाय 24 576. आता जर का आपण या दोन्हींची ऍडिशन केली, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 676. तर स्क्वेअर जाण्यासाठी काय लिहायचं, मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल फॉर्म लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्हीकडे काय घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे इकडेही मी स्क्वेअर रूट घेतला आणि इकडेही स्क्वेअर रूट घेतला. ओके, तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल. तर फक्त काय राहील, पी क्यू इज इक्वल टू, आता तुम्ही रफली 26 मल्टिप्लाय 26 करून बघा, आन्सर किती येणार आहे, 576. स्क्वेअरला स्क्वेअर रूट जर कॅन्सल झालं तर आन्सर किती येणार आहे आपलं, 26. ओके, 26 सेंटीमीटर. पी क्यू इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, कारण 26 मल्टिप्लाय 26 सॉरी 676, त्यामुळे 676 चं स्क्वेअर रूट किती येणार, 26. स्क्वेअर रूट म्हणजे बरोबर त्याच्या उलट, 26 मल्टिप्लाय 26 676, त्यामुळे 676 चं स्क्वेअर रूट 26 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण काय केलं, इथे हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट केलं. तर हे काय तुम्ही मेन्शन करायची गरज नाही आन्सर मध्ये. ओके, हे रफ करा, बाकीचं सगळं सोल्युशन ज्या ज्या स्टेप्स आहेत त्या तिथे काय करा, नोट करा, प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे. आणि पीक्यूज आपल्याला फाईंड करायचं होतं. इथे आपला टोटल 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत प्रॉब्लेम सेट मधले. नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. ओके, थँक्यू.